नमस्कार दर्शकों, इस समय हम हैं अंबरनाथ। यहाँ पर चुनाव का माहौल है और सबसे ऊंची बात जाहिर सभा है आज शिवसेना की तरफ से। जब बात शिवसेना की आती है तो इनके काम करने का अंदाज निराला रहता है। कल ताई से बहुत ही सुंदर इंटरव्यू हुआ जिसमें इन्होंने कचरा कुंडी का, पानी का, लाइट का, ऐसी ऐसी समस्याएं जिस पर फोकस किया। बहुत ही सुंदर और बहुत ही दिव्य। अगर नगर सेविका हो तो ऐसी। क्या कहना चाहेंगी आज की जो जाहिर सभा है? आज की जाहिर जो सभा है उससे हर एक के कान और दिमाग दोनों खुल जाएगा। वाह, क्या बात है। एक बार जोरदार ताली बजाइए इनके लिए। बहुत सुंदर बात बताई। ये जाहिर सभा आम नागरिक के लिए और आम नागरिक की सेवा के लिए है ना। थोड़े सर क्या कहना चाहेंगे? इस प्रभाग में मुझे एकनाथ शिंदे साहब ने जवाबदारी दी है कि आप यहाँ जाके लड़ो और वहाँ बहुत सारे विकास के काम बाजू में हैं। वहाँ यहाँ के जो पहले नगर सेवक थे उन्होंने कुछ नहीं खाया, खाली इधर का बिल खाया, इधर कुछ काम नहीं किया। आप अगर जाओगे वार्ड में तो लाइट बहुत प्रॉब्लम है, गंदी समस्या है इधर। अब जाके तो चल नहीं पाएंगे, ऐसे रोड है उधर। और ड्रेनेज की समस्या है, पानी की समस्या है। बाजू में पानी का टाकी है हमारे, लेकिन इन लोगों को पानी नहीं मिलता है। अब ऐसे नगर सेवक खाली एक टैंकर माफिया चोर है इधर का, जो नगर सेवक था, और उसका चोरी है ना मैं लोगों के सामने जाहिर करूँगा अभी थोड़ी देर में। बिल्कुल ऐसा ही होना चाहिए, क्योंकि आम नागरिक के लिए मोस्टली जो काम करते हैं उनको फोकस करना बहुत ज़रूरी है। और देख सकते हैं बहुत ही भव्य आयोजन है आज। महिला, जब बात महिलाओं की आती है तो हमें नारी शक्ति की याद आती है। कहते हैं या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्था नमस्तस्यै 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 नमो नमः। ऐसी नारी शक्ति को करते हैं हम नमन। और मोस्टली घर की जो भी सुविधाएं होनी चाहिए आम नागरिक के लिए, उनमें सबसे ज़्यादा योगदान नारियों का रहता है। और नारी शक्ति के रूप में देख सकते हैं ये सब बहुत ही सुंदर लगता है जब नारी शक्ति इतना सशक्त होकर आती हैं। क्या कहना चाहेंगी ताई जी? आज आप देखोगे अंबरनाथ शहर और ये जो प्रभाग क्रमांक 6 है, हम बहुत दिन से इधर प्रचार के लिए आ रहे हैं, लेकिन इधर स्लम एरिया है और स्लम एरिया में नागरिकों की ज़्यादा ज़रूरत रास्ता, पानी, लाइट ये चीज़ की होती है। कचरा ये सुविधा ज़्यादा जरूरी है। आरोग्य इधर इतना ज़्यादा नहीं था, लेकिन अभी आपको पता है खासदार श्रीकांत शिंदे और आमदार बालाजी किनकर इन्होंने अंबरनाथ शहर का जो विकास किया है वो सब अंबरनाथ शहरवासी को पता है। लेकिन ये जो प्रभाग है, प्रभाग क्रमांक 6, उसमें और बहुत काम बाकी है। तो ये जो नगर सेवक है, अभी नगराध्यक्ष मनीषा वाडेकर चुन के आने वाली है, वैसे अपनी रेशमा ताई और संदीप जी लोटे, ये दो जो उम्मीदवार है, वही नगराध्यक्ष उम्मीदवार, एक काम करने वाले उम्मीदवार। बिल्कुल। अभी जैसे संदीप लोटे पहले नगर सेवक थे, उनका वार्ड जाके देखो। जैसे सुरवे ताई है, अभी जो उम्मीदवार है सुरवे, अभी उनके हस्बैंड पहले नगर सेवक हो चुके हैं, उन्होंने जो काम किया वो देखो। और अभी ये काम करने वाले नगर सेवक, लोगों को जो ज़रूरत है, लोगों को खाना नहीं चाहिए, लोगों के वार्ड की सुविधा चाहिए, वो वार्ड की सुविधा ये नगर सेवक। ये बहुत सुंदर आपने बात बोली। और ये जो महिला शक्ति है, ये सब शिवसेना के उम्मीदवार के साथ में, क्योंकि शिवसेना ही काम करने वाली संगठन है। जैसे एकनाथ जी शिंदे साहब है, खासदार श्रीकांत जी शिंदे, आमदार बालाजी किनकर, अन्ना माड़ेकर, ये सब लोग काम करने वाले हैं। और वैसे ये शिलेदार है शिवसेना के दोनों भी, संदीप जी लोटे और सुरवे मैडम। तो ये दोनों चुन के आएगा तो ये प्रभाग का काया पलट हो जाएगा। और ये चुन के आना जरूरी है, क्योंकि हम पूरा वार्ड घूमे रैली के साथ में, बहुत काम बाकी है इधर। कुछ जगह थे कंक्रीट के रास्ते राजू वालेकर जो उन्होंने किए, लेकिन बाकी जो नगर सेवक थे उन्होंने कुछ काम नहीं किए। पानी की समस्या है, रास्ते की समस्या है, गटर की समस्या है, ड्रेनेज की समस्या है, बहुत सारी समस्या है। वो समस्या दूर करना ये नगर सेवक का काम है। और चुन के आने के बाद ये जरूर करेंगे, क्योंकि ये शिंदे साहब के नगर सेवक होंगे। वाह, क्या बात है। बहुत सुंदर बात बताई आपने, क्योंकि ये शिंदे साहब के गुट के हैं और शिंदे साहब का काम करने का अंदाज बहुत सुंदर है। अभी यहाँ पर नाट्य मंदिर का उद्घाटन था, धर्मवीर दिगे साहब, अशोक सर्राफ चौधरी जी सब आए थे, पूरा मराठी फिल्म अभिनेता सब आए थे, उनसे हमारा इंटरव्यू हुआ था। एक ऐसे नेतृत्व, एक ऐसे नेता जो बिना देखे बोलते हैं, कभी नीचे देखते नहीं हैं। दर्शकों देख सकते हैं बहुत ही सुंदर जाहिर सभा है शिवसेना से अंबरनाथ क्रमांक 6। और यहाँ पर श्री संदीप नामदेव लोटे जी
और सौभाग्यवती, रेशमा, धनंजय सुर्वे जी और ताई जी और ढेर सारी देख सकते हैं इनकी पूरी टीम। कहते हैं अगर टीम मजबूत रहती है तो काम बहुत अच्छा होता है। और इस टीम को एक बार जोरदार ताली बजाइए सब लोग। आप सभी महिलाएं जो यहाँ पर उपस्थित हैं देख सकते हैं, बहुत ही भव्य आयोजन है। और इस आयोजन में सबसे बड़ी जो भूमिका निभा रही हैं सुर्वे जी, रोटेश सर और ये पूरा उनका एकदम बेहतरीन टीम। आने वाले 20 तारीख को चुनाव है, चुनाव की सरगर्मियाँ तेज हैं। लोग एक दूसरे पर कैसा आरोप प्रत्यारोप भी लगा रहे हैं। हमने पूरा एरिया 5-6 जो वार्ड है पूरा घूमे आज सुबह से। अंत में क्या कहना चाहेंगी, यहाँ के रहवासियों क्या कहना चाहेंगी? मैं यहाँ रहवासियों को इतना ही कहूँगी, आने वाली 20 तारीख को हमारी अनुभवी नगर अध्यक्षिका सौ मनीषा ताई, इनके सामने का धनुष्य बाण का बटन दबाइए। मैं रेशमा धनंजय सुर्वे, मेरे सामने का धनुष्य बाण का बटन दबाइए। और संदीप दादा लोटे, इनका भी निशानी धनुष्य बाण ही है, उनके भी धनुष्य बाण के सामने का बटन दबा के हमें विजयी कीजिए। और आने वाले 1-1.5 साल के अंदर ही आप फिर यहाँ सर्वे करना और अरे वाह, बिफोर और आफ्टर दोनों दिखाना। एक बात जोड़ देता है इनके लिए। और ये होता है प्रेम। दर्शकों इस समय देख सकते हैं सामने श्री राधा कृष्ण मंदिर है। हमारे साथ एक ऐसी महिला जुड़ गई है। आपका शुभ नाम? मेरा नाम सुजाता है, मैं इसी वार्ड की रहवासी हूँ। क्या कहना चाहेंगी? मैं ये कह रही थी जो यहाँ पे वार्ड नंबर 6 में जो समस्याएं हैं महिलाओं की, एक तो महिलाओं की पानी की समस्या तो बहुत है। हमें ऐसे उम्मीदवार जो चाहिए थे कि हमारी समस्याओं का निवारण करें। और हमें इन उम्मीदवारों पे पूरा भरोसा है कि ये उम्मीदवार हमारे जो हमने जो डिमांड रखी है कि हमें पानी की, बिजली की और यहाँ की जो नालियों की और कचरा कुंडी की जो समस्या है, ये पूरी तरह से उसका निवारण करेंगे। और इनको हम सब महिलाएं बड़े मतों से विजय करके नगर सेवक चुनते लेंगे। क्या बात है, बहुत सुंदर। क्या नाम है? आरती गौड़ी। आरती जी, क्या कहना चाहेंगे? अरे कुछ सुविधा आपको चाहिए कि नहीं नगर सेविका के लिए? नाव सांगा तुम्ही? सरुबाई गवळी. गौली, काय कायच्या तुम्ही जे काय बोलायच्या? काय नाही, चांगले मनुष्य आमच्या एरियामध्ये मस्त काम करतात. हां, सपोर्ट करतात. अच्छा। आम्ही धनुष्यबाणालाच मत करणार, वोट करणार. बाकी क्या नाम है आपका? प्रीति माने. प्रीति माने। पढ़ रही हो अभी? जॉब करती हो? नहीं, घर पे हो. घर पे हो? अच्छा, ये बताइए जो समस्याएं हैं, चाहे पानी को हो, चाहे लाइट का हो, चाहे गटर का हो, चाहे कचरा कुंडी का हो, तो कोई अच्छा नगर सेविका है आपकी निगाह में जो अच्छा काम कर सके? सब लोग बोलते हैं कि हम करते हैं, देखेंगे तो बोलेंगे ना कौन करता है। बिल्कुल बिल्कुल। जब भी मतदान आते तभी तो लोग आते हैं, हम करते बोलते। सब लोग बोलते हैं हम ये करेंगे, वो करेंगे, लाइट लगाएंगे, पानी देंगे, आपका समस्या है आप हमारे पास आ जाओ। जब समस्या होती है तो कोई नहीं। लेकिन कुछ उम्मीद है ना इनसे? उम्मीद तो है, सबसे है। हाँ, जो बोलेगा उनके पास जाने का, समस्या जो हल करेगा उन्हीं को वोट देंगे हम, ये बहुत उन्हीं को वोट सुंदर आपने करेंगे हम। बहुत हमारी समस्या हल करेगा उन्हीं के पास ही जाएंगे ना हम। ये जो समस्या आपकी हल करेगी उनके पास जाएंगे। बहुत सुंदर, बहुत सुंदर। हाँ? रेशमा शेख। अरे रेशमा सुर्वे, इधर रेशमा शेख। तो उम्मीदवार अच्छी है ये? हाँ? वोट देने लायक है ना? हाँ? जीत जाएंगे आपकी? हाँ? अच्छा। बोलने को नहीं जम रहा। बोलने को नहीं, अच्छी है उम्मीद। अच्छा, अच्छे उम्मीदवार हैं रेशमा जी। हाँ जी, रूपा जी, क्या कहना चाहेंगी? ये जो चुनाव चल रहा है, चुनाव का माहौल है, तो कौन सा पार्टी जीतना चाहिए यहाँ से? शिवसेना जीतना चाहिए। हाँ? क्यों? ऐसे पहले से में रहेगा वो, भरोसा करके। अच्छा, एक भरोसा है। हाँ, क्या बात है, शिवसेना जीतना चाहिए।
क्या नाम है आपका? मेरा नाम अनुराधा सोमेश्वर यादव है। मैं यहीं रहने वाली हूँ और 30 साल से मैं यहाँ रह रही हूँ। हाँ लेकिन यहाँ के जो भी नगर सेवक हो चुके हैं, हाँ। 15 साल पहले जो काम हुआ उसी के बाद अच्छा काम ही नहीं हुआ और सिर्फ बोलते हैं हम लोग काम करते, लेकिन पानी की भी समस्या है, गटर की समस्या है और रोड की भी समस्या है, लाइट की समस्या, हर चीज़ की समस्या है। लेकिन हमें पता है कि सुरवे साहब और ये लोटे जी, ये दोनों ऐसे नगर सेवक जो काम करने वाले नगर सेवक हैं। भले वो अलग प्रभाग से लोटे जी आते हैं, आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। लेकिन उनका हमको पता है कि उन्होंने उनके वार्ड में बहुत अच्छा काम किया है और सुरवे भी पहले नगर सेवक रह चुके हैं। दस हमारे साथ आ गए आमदार साहब, बाबा जी की निकल आ गए हैं। बहुत ही सुंदर और भव्य आयोजन देख सकते हैं। ये भगवा रंग और ये शिव सेना। छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा ठाकरे त्यांना विनंती आहे की त्यांनी क्रांतिज्योत सावित्रीबाई फुलेंना पुष्पहार अर्पण करायचा। क्रांतिज्योत सावित्रीबाई फुलेंचा कृष्ण छत्रपती शाहू महाराजांचा शिवरायांना विनंती आहे की त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं। दर्शकों देख सकते हैं, बहुत ही भव्य जाहिर सभा है और आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करायचं। छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब, माजी मंत्री स्वर्गीय शाहीरबाई शेख यांना वंदन करून अंबरनाथ नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीची जी रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीसाठी प्रभाग क्रमांक 6 मधील अधिकृत आपले शिवसेनेचे उमेदवार सौ रेश्मा धनंजय सुर्वे व संदीप नामदेव लोटे आपल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांच्या प्रचारासाठी या छोट्याशा काय सभेला जमलेल्या माझ्या सर्व आमच्या लाडके माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे जमलेल्या सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। आज मुझे लगता है बहुत सारा हमारे उत्तर भारतीय भी हैं, बिहार के भी हैं, मध्य प्रदेश के भी लोग यहाँ पे जमे हुए, सभी को भी मेरा प्रणाम। बहुत खुशी है आप लोग यहाँ पे हर साल ये जो विभाग है हमेशा हिंदू मतलब अपना शिवसेना का गढ़ है और यहाँ पे सभी जो उम्मीदवार यहाँ के थे पहले वो शिवसेना के ही थे और अभी भी आने वाले उम्मीदवार वो भी कौन से होने चाहिए, धनुष्यबाण के ही होने चाहिए। जो पहले उम्मीदवार थे राजेंद्र वाड़ेकर वो भी शिवसेना के ही थे, उन्होंने ये विभाग में जो विकास किया है ये शिवसेना के माध्यम से ही किया हुआ है और उनके माध्यम से ये दोनों उम्मीदवार यहाँ पे खड़े हैं, उनके आशीर्वाद से ही यहाँ पे उनको टिकट दिया हुआ है, संदीप लोटे और रेश्मा धनंजय सुर्वे। और हमारा नगराध्यक्षा मनीषाताई वाड़ेकर जो नगराध्यक्ष की कैंडिडेट है, जो 2 बार, एक बार नगराध्यक्ष रह चुके हैं और 2 बार सभापति भी रह चुके हैं, एक अनुभवी और प्रशासन का काम करने का जो उनको एक अनुभव, तजुर्बा और सब लोग को साथ में लेके जाने का एक उनका ध्येय, वो उनके पीछे बहुत बड़ा अनुभव है और वो अपने हैं। मुझे लगता है अंबरनाथ का कोई ऐसा कोई महिला नहीं हो, ऐसा कौन सा जगह नहीं हो, ऐसा कौन सा एरिया न हो जो उनको पहचानता नहीं। इसके लिए मैं आप लोग से विनती करूंगा
की आपला ये जो विभाग आहे, हा जो विभाग आहे, या विभागाचा पुन्हा एकदा विकास जसं राजेंद्र वाळेकरांनी केलेला आहे तसाच हा विकासाची नांदी पुढे घेऊन जाण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना आपल्याला निवडून देणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही देणार ना? बघा, लाडक्या बहिणींचे पैसे कंटिन्यू चालू ठेवणार आहेत एकनाथजी शिंदे साहेब, ठेवायचेत का नाही? हा, त्यासाठी आपल्याला हे तिन्ही उमेदवार खूप 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 म्हणजे मताने निवडून द्यायचंय. आपल्या नगराध्यक्ष कोण देणार तुम्ही निवडून? मनीषाताई. त्यांची निशाणी काय? आणि त्यांचे हे दोन्ही साथीदार, त्यांची निशाणी काय? म्हणजेच रेश्मा धनंजय सुरे यांची निशाणी काय? आणि संदीप नामदेव लोटे यांची निशाणी काय? दुसरे किती कोणी काही असो, कुणाची काही निशाणी असो, प्रामाणिक आणि विकासाची निशाणी कुणाची आहे? विकासाची निशाणी या ठिकाणी ज्यांनी विकास केला अशा राजेंद्र वाळेकर यांची निशाणी काय आहे? म्हणजे यांचीच निशाणी. मनीषाताई यांची निशाणी, सुरू यांची निशाणी. हा, तर माझी तुम्हा सर्वांना भटकायचं, कोणी काही सांगितलं त्याचं ऐकायचं, पैसे दिले तर पैसे घ्यायचे आणि कोणी काही बोललं की ह्याला एका दे त्याला एका दे हे म्हणायचं, त्याला ह्याला द्यायचं नाही. यांच्या पाठीमागे राजेंद्र वाळेकरांचा आशीर्वाद आहे, मनीषाताईंचा आशीर्वाद. त्याच्यामुळे ह्या दोघांना निवडून देण्याचं काम आपल्या विभागातल्या सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे. आणि मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय, कारण का आत्ताच मला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की काही हो बालाजी, आपले तिन्ही उमेदवार मोठ्या मताने आपल्या नगराध्यक्षा आपलं मनीषाताई वाळेकर आणि सूर्यताई आणि संदीप लोटे यांची निशाणी आहे धनुष्यबाण. आणि पुन्हा एकदा 21 तारखेला आपल्या या विभागामध्ये सगळेजण येणार आपल्याला मिठाई घेऊन, आणि आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ तुम्हाला भेटायला 100% येणार. त्यासाठी तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद राहणार का नाही? हा, धन्यवाद. असाच आशीर्वाद राहा. आणि इथून जाते वेळेस 5-5 घरात सांगायचं, कोणी काही सांगितलं त्याचं ऐकायचं, धनुष्यबाण सोडायचा. जिथं धनुष्यबाण दिसला 2 पेटीमध्ये कुणाचंच ऐकायचं नाही, फक्त धनुष्यबाण दिसलं, धनुष्यबाण दिसलं, कोणी काही बोलू, धनुष्यबाण शिवाय पर्याय. माझी विनंती आहे माता भगिनीला सर्वांना की आपली निशाणी धनुष्यबाण, विकासाची निशाणी धनुष्यबाण. नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर 100% होणार आहेत. त्यासाठी जर आपल्या विभागाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर आपणाला धनुष्यबाण निवडून दिल्याशिवाय पर्याय. मी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मला आहे. 4 टाइम तुम्ही मला निवडून दिला त्याबद्दल तुमचं खूप 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 आभारी आहे. कारण का कोणी किती काय सांगितलं तर तुम्ही धनुष्यबाण सोडलेला, कारण का आमदारकीला मी बघितलेलं आहे. तसंच जसं आमदारकीला केलात तसंच ह्या वेळेस सुद्धा मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, धनुष्यबाण सोडायचा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल, जय लवजी. आमदार म्हणजे डॉक्टर बालाजी किनीकर. बालाजी किनीकरांसाठी दर्शकों, हमारे साथ बालाजी किनीकर जी आपसा है और बहुत ही जोर से हमारे पूरा नेतृत्व कर रहे हैं पूरा अंबरनाथ का बहुत ही सुंदर और भव्य आयोजन है. हमारा माता बहनें सब धनुष्यबाण दबाने वाले और हमारी नगर अध्यक्षा मनीषाताई वाळेकर, धनंजय रेश्मा धनंजय सुर्वे और संदीप लोटे को ये विभाग से भारी मतों से जीत दिलाने वाले हैं. सभी माता बहनों का मैं शुक्रगुजार करता हूँ. मैं सबको विनंती करूँगा आपके माध्यम से कि शिवसेना का जो निशाने है धनुष्यबाण, उनको ही चुन के दीजिए. धन्यवाद. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रमुख छायाताई आहेत आणि ह्या विभागाच्या पण आहेत. छायाताईंनी बालाजी किनीकरांसाठी तुमच्याकडे वोट मागितलं. या सर्व पदाधिकाऱ्यांनी तुमच्याकडे मतदान मागितलं. तुम्ही खूप संख्येने, चांगल्या संख्येने बालाजी किनीकर साहेबांना निवडून दिलं.
खासदार साहेब श्रीकांत शिंदे आहेत, आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, त्यांच्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि तुम्हीच निवडून दिलेले बालाजी किनीकर आहेत. आता तुम्हालाच पुन्हा एकदा काम करायचे आहे आणि ह्या 2 उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. जेव्हा एखादा हार आपण गुंफतो त्यावेळेला तिथे एकच फुलाची माळ होते का? नाही, पूर्ण माळ करण्यासाठी सर्व हवे असतात. आमदार आहे, खासदार आहेत, नगरसेवक द्या निवडून, नगराध्यक्ष मॅडम निवडून द्या, म्हणजे तुमची कामं असतील ती सोपी होतील. कारण एकाजवळ अडचण वेगळं कोणी नाही आहे, आपल्याच पक्षाचं आहे आणि शिवसेनेचेच उमेदवार सगळे आहेत. यांचं काम कुठे अडणार नाही, महापालिकेच्या माध्यमातून होईल. तिथे कुठे निधी कमी पडला तर तुम्ही आमदार साहेबांकडे मागू शकता आणि त्याहीपेक्षा जास्त जर या विभागाला गरज असेल तर आपले खासदार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब रात्रीचे 12 वाजले 1 वाजले आम्ही सही करणार नाही असं कधी न म्हणणारे एकमेव महाराष्ट्राचे असे एकदम उत्स्फूर्तपणे काम करणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री काम करत असताना रात्रीचे 12 वाजले 1 वाजले तरी अधिकाऱ्यांना जागवतात. हे शिवसेनेचं काम असतं. जर आपले उपमुख्यमंत्री जर एवढे तत्पर असतील, खासदार असतील, बालाजी किनीकर साहेब असतील, नक्कीच तुमचे हे नगरसेवक सुद्धा तुमच्या सर्व महिला आघाडीच्या पाठीमागे ठाम उभे राहतील आणि चांगलं काम करतील. या म्हणजे तुमच्या वतीने यांना मी शुभेच्छा देते. देऊ ना? नक्की करणार ना मतदान? साहेबांनी आता तुम्हाला सांगितलं ना कुठलं बटन दाबायचं आहे? धनुष्यबाणाचं. भूलतापा देतील. बघा आता तुम्हाला म्हणजे किती अन्याय झालाय तुमच्यावरती. 20 दिवस इलेक्शन पुढे, कारण समोरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती म्हणून हे पुढे मागे झालंय. ठीक आहे, काही नाही, पण तुम्ही आणि मला वाटतं या उमेदवारांना मी पुन्हा एकदा शाबासकी देईल की धीराने आणि खंबीरपणे लढत राहिले. पुढे जाऊ द्या, मागे जाऊ द्या, पण कामात आम्ही कुठे मागे पडणार नाही. आणि त्यांच्याबरोबर आपले सुर्वे भाऊ असतील, योग्य ती टीम आहे आणि ही टीम जेव्हा एकत्र काम करते ना तेव्हा मजाच काही वेगळी असते. कुठल्या समोरच्या नागरिकाला संकटच राहणार नाही. असं तुमचा जर सुधार करून घ्यायचा असेल एरियाचा तर तुम्ही अगदी डोळे झाकून स्वप्नात सुद्धा रात्रीचं सुद्धा तुम्ही सांगू शकता आमचं बटन कुठलं आहे, आमची निशाणी कुठली आहे? धनुष्यबाण. धनुष्यबाणाची हात सोडायची नाही. तुमच्यातल्या महिला खूप छान घोषणा देतात, खीच के तान धनुष्यबाण. तर आपली निशाणी ठेवा, प्रभू रामचंद्रांची निशाणी लक्षात ठेवा. मी सर्वांना रामचंद्रांची शपथ देते की तुम्ही फक्त आणि फक्त धनुष्यबाण लक्षात ठेवा. मी तूर्त थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर मी राजेश बनसोडे यांना विनंती करतोय की त्यांनी 2 शब्द बोलायचे. हॅलो. मी घोषणा देईन, त्याच्या पाठीमागं तुम्ही मला साथ द्यायची. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा, माता सावित्रीबाई फुल्यांचा, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्हा सर्वांना माहिती आहे निवडणुकीचे वारे जवळपास 1 महिना झालं वाहते. वाटलं होतं 2 तारखेपर्यंत 2 तारखेपासून शांत होऊ, पण शासनानं निवडणूक आयोगानं की वाटलं की अंबरनाथ कराराला थोडेसे अजून 20 दिवस देऊया, बघूया किसमे कितना है दम, ह्याच्यासाठी पुढं ढकललेलं आहे. आणि आपण जरी अजून 1 महिना पुढं ढकलला तरी आपला उत्साह कमी होणार नाही. समोरच्याला आपण दाखवून देऊ की आम्हीच इथले नगरसेवक आहोत. मी जास्त काही मला बोलता येत नाही किंवा भाषण करता येत नाही का, मी काय मोठा वक्ता नाही. मी या वस्तीतच राहतो. गेले 25-30 वर्षापासून मी राजेश बनसोडे गणेशनगर वरचा पाडा पाण्याच्या टाकीपाशी राहतो. या प्रभागाची मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, जाण आहे.
आणि प्रत्येक गल्लीबोळाची मला इथली माहिती आहे. सांगायचं तात्पर्य असंच आहे की 20-25 वर्षे झाली ज्या माणसांना शिवसेना या पक्षानं मोठं केलं, ज्या माणसांना शिवसेनेनं संधी दिली की तुम्ही लढा आणि ह्या प्रभागाचा विकास करा, पण प्रभागाचा विकास झाला आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही इथून जर सरळ वरती गेले, विक्रम केदारे, सचिन चव्हाण यांच्या घरापासून वरती जा, तुम्हाला असं वाटेल कुठल्या तरी खेडेगावात आलो. खेडे तरी सुधारलेत, पण गणेशनगर वरचा बाडा टेकडे अजून माग असलेली तशीच आहे. याचं कारण तुम्हाला शोधावं लागेल. पक्ष कुठला वाईट नसतो, पण वाईट असतात ती माणसं निवडून येणारी वाईट असतात. त्या वाईट माणसाला आपल्याला बाजूला सारायचंय आणि त्या माणसाला पक्षाने आता तिकीट आता ते नाकारलेले आहेत. त्यांना बाद झाली तुमच्या समाजाची सेवा. आता तुमच्या जागेवर संदीप लोटे आणि रेश्माताई सुरे या प्रभागाचा विकास करतील, तर तुम्ही त्यांना बरोबरून निवडून द्यायचंय. आतापर्यंत आपण काय भोगले? मी आतापर्यंत 25-30 वर्ष विरोधातच आहे. आतापर्यंत आम्ही जेवढी कामं केली, आता माझ्याकडे एवढा गट्टा सापडलेला आहे. मी संघर्ष मित्रमंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे. जेवढी बी कामं ज्या प्रभागात झाली असतील, मी अर्ज देऊन भांडून केलेत. इथल्या वरच्या महिला भगिनी आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे इथली कामं कशी झालेली आहेत. अजिबात यांची दानत नाही की वरच्या यांची कामं करावं म्हणून. जेवढी कामं केलीत आम्ही भांडून केलेली आहेत. आणि त्या दिवशी वरे आले काही लोक छाती बडू सांगायला इथला विकास मी केला. काय केला? मी तुम्हाला पुरावे देतो. इथल्या लाईटी कशा बसल्या, इथले पोल कसे बसले, इथली गटर कशी बांधली, इथली ड्रेनेज कशी टाकली, माझ्याकडे सगळ्यांचे अर्ज आहेत. ते अर्ज देऊन मी भांडून कामं केलेले आहेत. म्हणून मी माझ्या मंडळाचं नाव ठेवलं होतं संघर्ष मित्र मंडळ. आम्ही पहिल्यापासून संघर्ष करत आलो, इथून पुढे संघर्ष करणार. तुम्ही काय सांगता आम्ही कामं केले, आम्ही विकास केला? तुम्ही फक्त स्वतःचा विकास केलेला आहे. अरे तुम्ही देवाला नाही सोडलं. देवाला रेडिएशन 24 तास रेडिएशन देवाला, तर तुम्ही पब्लिकला काय सुविधा देणार आहात? याचा तुम्हाला विचार करावा लागेल. कुणाचा विचार केला, कुणाचा विकास झाला? या प्रभागाचा तर बिलकुल विकास झाला नाही. इथून मारियानगर पर्यंत जा, हा पहिला वॉर्ड होता, आता प्रभाग झालेला आहे. मारियानगर तिकडून पकडून तिकडे आपली वॉटर सप्लाय पासून इथे या, अजिबात विकास झालेला नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो, आता थंडीचे दिवस आहेत, फ्रीजचं पाणी पिऊ नका, गळा बसेल. तुम्हाला गरमीचं ठीक आहे, आता पण थंडी आहे ना, कशाला आपल्याला फ्रीजचं पाणी पाहिजे? आपण गरम उकाळलेलं पाणी प्यायचं. मी सांगाल, आणि यांना पिढ्या बरबाद केले की आम्ही. तुम्ही वरती या टाकीच्या इथं अक्षरशः एवढी लेकराला दारूची व्यसनं लावली. यांना देणं घेणं नाहीये. कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त आलं यांना घेणं नाही. आपला विकास होतोय ना, त्यांच्या लेकरांना दारूचे व्यसन लावा, गांजा पाजा, मटणं चारा, ह्यांच्या पिढ्या बरबाद करा. कुठल्या पोरांना यांना कामाला लावले मला सांगा. कुठल्या पोरांचं भलं केलं? इथल्या पोरांना दाखव की मला कामाला लावले म्हणून. कुठल्या पोरांचं भलं केलं यांना? स्वतःचा फक्त विकास केलाय आणि विकास केलेला आहे. तर हे कुठेतरी आपल्याला चित्र बदलायचं असेल तर अ मधून रेश्माताई सुर्वे, ब मधून संदीप लोटे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत मनीषाताई वाळेकर. कुणी काही बोलल, एक तरी मत आम्हाला द्या, बाकी 2 कुणालाही द्या. अजिबात नाही. आपण बोलायचं आम्ही भीक देणं बंद केलेलं आहे. आम्ही फक्त धनुष्यबाण या चिन्हासवरून बटन दाबणार आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत. तर तिन्ही निशाणे आपल्याला लक्षात ठेवायच्या, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. मी एवढंच म्हणेन, कुछ ही देर की खामोशी है, कुछ ही देर की खामोशी है, फिर शोर आएगा. कुछ ही देर की खामोशी है, फिर शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था, हमारा दौर आएगा. जोरदार. एवढं बोलतो मी, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. धन्यवाद राजेश बनसोडे साहेब. तुम्ही म्हणालात की मला कोण ओळखत नाही. तुम्हाला या मी काय म्हणतो, इकडे या वार्डात असं घर नसेल तुम्हाला ओळखत नसेल. राजेश बनसोडे माहिती आहे का नाही सर्वांना? यानंतर मी आपल्या उमेदवार रेश्मा धनंजय सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलायचे. हॅलो, रामकृष्ण हरी, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. माझं नाव रेश्मा धनंजय सुर्वे. मी तुमच्याच प्रभागामधली 6 ची उमेदवार आहे.
या कृष्ण मंदिरामध्ये जेव्हा मूर्तीची जेव्हा स्थापना होत होती तेव्हा आम्ही दोघेही जोडीने आलो होतो. मी आज या ठिकाणी सांगते की या मंदिरासाठी, या कृष्ण मंदिरासाठी, वारकऱ्यांसाठी आणि इथल्या आपल्या नागरिकांसाठी जेव्हा जेव्हा काही कामाची किंवा काही मदतीची गरज लागत असेल तर रेश्मा सुर्वे आणि धनंजय सुर्वे आणि संदीपदादा लोटे कायमच तुम्ही फक्त आवाज द्या, आम्ही तुमच्या हाकेला तुमच्यासोबत उभे राहू. आपल्याला आज या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळतातच. त्याच लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांना 1500 रुपये मिळतात त्याच लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही त्यांचा हात मजबूत केला तर हे 1500चे 2100 रुपये होतील. तर तुम्ही या लाडक्या भावाचा हात मजबूत करा आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाणच्या समोरून बटन दाबून मनीषाताई वाळेकर, मी रेश्मा धनंजय सुर्वे आणि संदीपदादा लोटे आमच्या तिघांची ही निशाणी धनुष्यबाण आहे. आम्हाला प्रचंड मताने विजयी करा. आणि ज्या प्रकारे आता राजेश भाऊजींनी सांगितलं की कोणाचं ऐकू नका, कोणी सांगेल एक मत आम्हाला द्या, 2 तिकडे द्या, इकडे द्या, प्लीज हात जोडून विनंती करते. आता तुम्ही सुज्ञान नागरिक जाल, बिलकुल कोणाचं ऐकू नका. तुम्ही तुमच्या विचाराने, मतदान हा तुमचा हक्क आहे आणि हा खूप अमूल्य आहे. याची किंमत देऊ नका कोणाला, हे खूप अमूल्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणाच्या बोलण्याकडे न लक्ष देता 3 बटणं धनुष्यबाणाचे समोरून दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्यासोबत राहू द्या. हां, मी तुम्हाला मागच्या सभेत पण सांगितलं होतं की मी महिलांसाठी, ज्या महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्या महिलांसाठी मी घर बसल्या काम म्हणजे घर बसला रोजगार आणून देणार. आणि मी हे तुम्हाला नुसतं बोलत नाही, आज या ताई पण आपल्या साक्षीला, या ताईंच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते, उपमुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत, खासदार आपल्यासोबत आहेत, आमदार आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत नगराध्यक्ष का मॅडमसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कोणतंही काम न मिळणं किंवा न होऊ देणं हे कोणालाच जमणार नाही. ते फक्त आपल्याला जमणार कारण की आपली इथे सत्ता आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मी कायम तुमच्यासोबत असेल आणि तुमचा आशीर्वाद मला 20 तारखेला येता द्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र. निवडणूक लागल्यापासून जो आवाज ऐकण्यासाठी माझे कान तरसले ते संदीप भाऊ लोटे, तुम्ही नंतर बोल. सर्व महापुरुष, महान स्त्रिया ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या सर्व महापुरुषांना, महान मातांना मी वंदन करतो. ज्यांच्या प्रांगणामध्ये आज ही छोटीशी चौकसभा होते शिवसेनेची, त्या राधाकृष्ण मातांना, कृष्णांना मी वंदन करतो. आणि आज वंदन करतो हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आम्हा सर्वांचे लाडके कामगार मंत्री, माजी कामगार मंत्री आदरणीय साबीरभाई शेख यांनासुद्धा आजच्या या क्षणाला वंदन करतो. आज प्रभाग क्रमांक 6ची चौकसभा या मुरलीधर मंदिरच्या समोर होते आणि आपण सर्वजण येथे उपस्थित आहात. खास करून आजच्या या सभेला उपस्थित असणाऱ्या आम्हा सर्वांच्या लाडक्या आणि ज्यांची तोफ आम्ही गेली गणेशनगरच्या सभेमध्ये सुद्धा ऐकली ती आमच्या वाघमारेताई, ठाकरेताई आणि सोबत आमच्या शिरूरताई आहेत, समोर अनुराधा जाधव मॅडम आहेत. सगळे माझे इथले सगळे परिचयाचे सगळे चेहरे आहेत. सभी मेरे पहचान के चेहरे यहाँ पे दिख रहे. सोबत माझे खांद्याला खांदा लावून रस्त्याचं आंदोलन करणारे, सर्वसामान्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी लढणारे माझे भाऊ आणि मित्र सन्माननीय राजेश बनसोडे, सूत्रसंचालन करणारा माझा युवा कार्यकर्ता प्रशांत गिरबिडे, सोबत प्रभाग क्रमांक 6च्या उमेदवार माझ्या पत्नी सौ रेश्मा धनंजय सुर्वे आणि 6 पदमधून लढणारे संदीप नामदेव लोटे यांना
यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्वांचं स्वागत करावं. ताईंचं सुद्धा मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि ताईच्या भाषणाच्या अगोदर ताईचं सुद्धा स्वागत होईल. मी फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो, बुवापाडा, भास्करनगर, गणेशनगर हा माझ्यासाठी काही वेगळा वार्ड नाही. ताई, मी इथे पहिला काँग्रेसमधून एकदा निवडून गेलो, RPI काँग्रेसमधून, त्यानंतर मी परत एकदा राष्ट्रवादीमधून निवडून गेलो आणि त्या काळामध्ये ज्या नागरिक सुविधा व्हायला पाहिजे होत्या त्यासाठी सतत नगरपालिकेवर आंदोलन, सतत मोर्चा, सतत उपोषण. आता आम्ही 1.5 वर्षापूर्वीच अंबरनाथच्या या आपल्या भास्करनगर, गणेशनगरच्या पाणी पुरवठ्यासाठी लादी नाक्याला रेश्मा, मनोज सिंग आणि अजून कबीर गायकवाड हे सगळेजण उपोषणला बसले होते. तेव्हा कुठं पाण्याचा प्रॉब्लेम थोडाच झाला, पण तुम्हाला सांगतो की माझं हेच कार्य आणि गेली कित्येक वर्षापासून धनंजय लढतोय, लोकांसाठी लढतोय. वंचित बहुजन आघाडीमधून मी उभा होतो तर मला त्यावेळी 17,000च्या आसपास मतं भेटली आणि ते सगळी तुम्ही लोकांनीच दिली. त्यावेळी या भास्करनगर, गणेशनगर, बुवापाड्यामधून सर्वात हायेस्ट मतं मिळाली आणि त्याचा आभार मी आता व्यक्त करतो आणि त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हे सर्व पाहूनच मला पक्षप्रमुख, आदरणीय नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आदरणीय आमदार बालाजी किनीकर साहेब आणि शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी मला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून दिला आणि आपली सेवा करण्याची आणि पक्षाची सेवा करण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचासुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मी तुम्हाला शब्द देतो, आता तर आम्ही सत्तेमधले असणार आहोत, कारण की खासदार आमचा, आमदार आमचा, नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर यांना हरवण्याची कुणी किती प्रयत्न केला, कुणी किती खोटे व्हिडिओ टाकले, कुणी काही जरी केलं तर या अंबरनाथ नगरीमध्ये, नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. कुणी किती काय करू द्या, कारण की या मतदारसंघावर, या अंबरनाथवर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं प्रेम आहे, बालाजी किनीकरांचं प्रेम आहे, अण्णांचं प्रेम आहे आणि ते आम्ही कधीही मोडू देणार नाही, त्याला तडा जाऊन देणार नाही. कारण की संदीप लोटेंनी सुद्धा भवानी चौकामध्ये या बाजूच्याच वॉर्डमध्ये नगरसेवक असताना अतिशय चांगलं काम केलंय आणि त्यामुळे आम्ही चांगली कामं करू, त्याबद्दल काय प्रश्न नाही. 1 ते 1.5 वर्षामध्येच हे नागरिक सुविधाची कामं होतील. पण जसं राजेश बनसोडेंनी सांगितलं, आमच्या भास्करनगर, गणेशनगरला कीड लागली आहे. काय आमची ओळख आहे, काय ओळख आहे? गणेशनगरची टाकी, दारू पिण्याचा अड्डा, गांजा पिण्याचा अड्डा. आमच्या डोंगरावर काय, म्हाडा कॉलनीच्या वर दारू पिण्याचा अड्डा, तिथं मारामाऱ्या होणार, तिथे खून होणार. अरे काय चाललंय हे? जर मुळासकट उपटून काढायचं असेल आणि पोलीस यंत्रणेवर जर अंकुश ठेवायचा असेल, ह्याला थांबवायचं असेल तर शिवसेनेच्या या 2 नगरसेवकांनी नगराध्यक्षांना निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही, हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि नाही करू द्या पोलिसांनी. सगळ्यात पहिलं आंदोलन हा धनंजय सुर्वे आपल्यासाठी करेल आणि ते सगळ्या नशे पाण्या बंद करून द्याल, गांजा बिंजा बंद करून टाकेल, असा शब्द तुम्हाला मी देतो. कारण की आपल्या भास्करनगर, गणेशनगरला या सगळ्या गोष्टीला नशेने किडीने हे केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझा हा शारदादेवी चौक असेल, जाताना कचरा तिकडून वीट लादी नाक्यावर येताना वीट भट्टीच्या इथं कचरा, तिथं पुढे गेला की आमच्या तात्यांच्या शाळेच्या इथं कचरा. काय चाललेलं आहे? हा कचरा जर आम्ही टॅक्स देतो तर हा कचरा आमच्या घरातून उचलला गेला पाहिजे, जागेवर कचरा दिसला नाही पाहिजे. अशा प्रकारचं काम येणाऱ्या या नगरपालिकेच्या पहिल्या मीटिंगमध्ये संदीप लोटे आणि रेश्मा सुर्वे सभेमध्ये बोलून हा विषय लवकरात लवकर निपटून टाकणार आहे. आणि पाण्याच्या समस्येबद्दल तर आपल्याला माहिती आहे, आता 5-6 दिवसापूर्वीच आपल्या उमेदवार, अधिकृत उमेदवार, लोकप्रिय उमेदवार, अनुभवी उमेदवार मनीषा वाळेकर मॅडम यांनी जेवढे आपले उमेदवार आहेत आणि आमदार यांना घेऊन नालंबीकडे गेल्या होत्या. नालंबीमध्ये आपला ट्रीटमेंट प्लॅन तयार होतोय. आपल्याला साधारण 2.5 कोटीचा हा माझ्या माहितीप्रमाणे जास्त अमाऊंट आहे. या पाण्याचा प्रश्न
टाक्या तिथं बनल्या जातील, तिथून पाणी इकडं येणार आहे, हा प्रश्न आपले आमदार सोडत आहेत, खासदार सोडत आहेत. त्यामुळे हा सुद्धा पाण्याचा प्रश्न जेवढे लवकर जमेल, मला वाटतं 7 का 8 महिन्यामध्ये आमदार साहेब म्हणले की तो प्लॅन पूर्ण होईल आणि त्यानंतर पाणी आपल्याला चालू होईल. म्हणजे हे सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत. सोबत आपण पाहिलेलं आहे की शिवमंदिरचं सुशोभीकरण असेल, हे एक आपलं पुरातन एक अंबरनाथचं सौभाग्य आहे की आमच्याकडं पुरातन शिवमंदिर आहे, त्याचं सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. सोबत आपण हे पाठीमागं बघताय किती प्रोजेक्ट शिवसेनेने केलेले आहेत. फक्त आम्ही कमी पडलो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण हे सगळं फक्त या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये एकच माणूस करू शकतो आणि त्या माणसाचं नाव आहे लाडके कोट्यावधी लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथ शिंदे साहेब. त्यांच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचं आहे आणि ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी हे लोक करून घेतील. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला सकाळी उठून पहिलं आपण मतदान करा, आपली सगळी कामं बाजूला ठेवा आणि सगळ्यांना सांगा की फक्त धनुष्यबाण समोर बटन दाबा. मी तुम्हाला एक ग्वाही देतो की आपली जी काही कामं आहेत, मी भास्कर नगरचाच आहे, आपल्याच प्रभागातले आम्ही आहोत, आम्ही काय तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. त्यामुळं तुमची जी कामं असेल, धनंजय सुर्वे यांचं घर हे आपल्याला 24 तास उघडं असणार आहे, 365 दिवस उघडे असणार आहे. त्यामुळं आपण कुणाकडेही जाऊ नका. धनंजय सुर्वे हा तुमच्यासाठी सतत, आणि माझी मिसेससुद्धा आज आपण बघताय ती भाषण करते, ती माझं हे काम बघून गेली, लग्न झाल्यापासून 23-24 वर्षापासून ती बघते की माझे पती जर एवढे लोकांसाठी झटतायत तर आपण पण मागे हटणार नाही. आणि तिने स्वइच्छेने नगरसेवक बदला जर आपला वार्ड लेडीज झाला आहे तर मी उभी राहीन असं तिने सांगितलं. म्हणजे ती स्वतःची इच्छा होती. त्यामुळं मला खात्री आहे की तुमच्यासाठी, महिलांसाठी रोजगार आणणार म्हणजे आणणार. आणि ते पण कुठं लांब नाही, त्या शारदादेवी चौकामध्येच आपण समाज मंदिर बनवतोय. त्या समाज मंदिरमध्ये महिलांसाठी रोजगार असेल, पहिल्या माळ्यावर आपण जिम करतोय आणि पाठीमागं शौचालय करतोय, जेणेकरून आमच्या या झोपडपट्टीमध्ये छोटे मोठे घर आहेत, पाहुणे आले की अडचण होते, त्यांना टॉयलेट बाथरूमसाठी ती जागा आपण करणार आहोत. भरपूर प्रश्न आहेत. माझा नाना नानी पार्क आहे, गणेशनगर. राजूने जसं सांगितलं की कुणी किती वल्गना करू द्या, तुम्ही वर जाताना जर बघितलं तर शौचालयाच्या 15-20 फुटाच्या बाजूने जावं असं परिस्थिती आहे. सतत ड्रेनेजची लाईन खराब आहे. हे सगळं कामं आपण करू. फक्त मी तुम्हाला एकच विश्वास देतो की आपण आमच्यावर विश्वास ठेवा. शिवसेनेवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. जरी आम्ही या प्रभागाचे असलो, पण प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला आणि इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांकडनं काय नागरी सुविधा करायच्या ते आम्ही सूचना घेऊ, ते आपण करू. आणि जसे ह्या गोष्टी आहेत, आपण विश्वास ठेवा, एवढंच बोलेन. आणि मी फक्त घोषणा देईन, त्या पाठीमागे आपण घोषणा देवी. आपली निशाणी राधाकृष्ण मंदिराची निशाणी, अरे भास्कर नगरची निशाणी, गणेश नगरची निशाणी, संदीप लोटेची निशाणी, रेश्मा सुर्वेची निशाणी, आमच्या वाघमारे ताईची निशाणी, तुम्हा सर्वांची निशाणी. अरे खीच केतन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भीम. यानंतर आचार्यदेव छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि आम्हा स्त्रियांना एक व्यासपीठ मिळवून दिलं, अशा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी शाहू महाराज, तसेच हिंदूंचे दैवत माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर दिघे साहेब, तसेच माजी कामगार मंत्री साबीरबाई शेख यांना अभिवादन करून आजच्या प्रभाग क्रमांक 6 मधील रेश्माताई सुर्वे आणि संदीप लोटे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषाताई वाळेकर यांच्या प्रचारार्थ ही जी चौकसभा होते मुरलीधर नगरमध्ये, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करायला आलेलो आहोत की 20 तारखेला जे मतदान होते त्या मतदान करा धनुष्यबाणाला, ते नम्र आव्हान करण्यासाठी आलेलं आहे. आणि त्या आव्हान करण्यासाठी व्यासपीठावर असलेले दोन्ही उमेदवार सुर्वे भाऊ, गणेश भाऊ बनसोडे, कारण त्यांच्या इथे आम्ही एक सभा घेतली होती, सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या बराच वेळच्या, खूप वेळ झाला आपण बसला, सगळ्या माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी, इकडे उभे असलेले लाडके भाऊ, सगळ्यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय भीम.
अंबरनाथकरांना निवडणुका नवीन नाही आहे. लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, कोविड काळ आला, त्याच्यानंतर आता आपल्या नगरपालिका आल्या, बरोबर. कारण नगरपालिका इलेक्शन म्हणजे आपला जवळीक एक नाळ जोडलेली असते नगरसेवकांना, बरोबर. कारण आपण खासदारांकडे जात नाही, आमदारांकडे जात नाही, जातो कुणाकडे? नगरसेवकांकडे. कारण नगरसेवक आपल्या जवळ राहतो, आपल्या प्रभागात राहतो, आपल्या घराजवळ राहतं. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे काम येतं, मग ॲडमिशन असू द्या, हॉस्पिटल असू द्या, पाण्याची समस्या असू द्या, कचऱ्याची समस्या कुठली असू द्या, आपण पहिलं जातो नगरसेवकाकडे. आणि शिवसेनेचं एक ब्रीद वाक्य आहे, काम करणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देतात. मग आधीचे तो नगरसेवक असू दे नसू दे, मग जो काम करणारा उमेदवार साहेबांचा सर्वे असतो, शिंदे साहेबांचा. काम कोण करतं ते चाचपणी करतात. मग हा उमेदवार काम करत असेल त्यालाच तिकीट दिलं असं. कुणालाही शिवसेनेत तिकीट मिळत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. जो उमेदवार काम करतो त्यालाच तिकीट मिळतं, ही वस्तुस्थिती आहे. कारण साहेब ते पारखून घेतात, नागरिक निवडून देतात. अहो तुमचं एक मत हे लाख मोलाचं असतं आणि तुम्ही ते लाख मोलाचं मत त्या उमेदवाराला देतात. तो उमेदवार तुमच्या मतामुळे निवडून येतो आणि तो जेव्हा निवडून येतो, जर तुमचं कामच नाही केला तर त्या पदावर बसण्याचा अधिकार त्या नगरसेवकाला नसतो. मग तुमचं मत फुकट घालवायचं का? जो तुमचं कामच करणार आहे, उतरवण्याची ताकद पण तुमच्यामध्ये आहे ना. अशा नगरसेवकांना नाही का? जे तुमचं काम करणार नाही त्याला तुम्ही मतं तुमचं लाख मोलाचं. अहो रक्तदानानंतर मतदान हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांनी ह्या महिलांनी तर क्रांती घडवली महाराष्ट्रामध्ये, युतीचं सरकार आणून, लाडक्या बहिणींनी. अहो ही स्त्री शक्ती आहे, ही स्त्री शक्ती त्यांच्या पाठीची असते ना, ते काही ही महिला करू शकते. ही दुर्गा आहे, ही रणराणी गाडी आहे. हिनं जी घर चालवते ना, तिने ठरवलं ना चारी मुंड्या चित करू शकते. समोरच्या माणसाला नाही करू शकत का? आपण ठरवलं तर सगळं करू शकतो. म्हणून ज्यांनी काम नाही केलं त्यांना साहेबांनी तिकीट नाही दिलं, त्या काम करणाऱ्या उमेदवारांना तिकीट दिलं आणि म्हणूनच त्यांना आपल्याला विजय करायचं आहे, बरोबर. अहो तुम्ही बघितलं लोकसभेला खासदारांचा तर इतका म्हणजे अंबरनाथ शहर नाही, कल्याणमध्ये पण बघा, पूर्ण कल्याण लोकसभेने साहेबांनी कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं जाळं उभारलेलं आहे. हे अंबरनाथ शहरामध्ये तर मेडिकल कॉलेज, आपली मुलं कुठे कुठे जायची मेडिकल शिकायला, अंबरनाथच्या मुलांना इथे मेडिकल कॉलेज उपलब्ध करून दिलं. नाट्यगृह, धर्मवीर आनंदी नाट्यगृह, तुम्हाला तर नाट्यगृह कधी तुम्हाला भेटतच नसेल बघायला, बरोबर. इथे इतकं सुंदर असं नाट्यगृह बनवलं, शूटिंग रेंज, म्हणजे असं अनेक विकासाची कामं केलेली. परंतु आपला हा परिसर आहे ना, हा स्लम एरिया आहे. इथे आपल्या मूलभूत गरजा असतात, रस्ता, पाणी, लाईट, गटार, मीटर एवढंच आपलं असतं इथे. कारण तेवढी जागा नाही आहे की खूप आरक्षण असेल, जागा असेल तर जसं सुर्वे हो बोलले, इथे अजून बरंच काय समाज मंदिर करायचं आहे, पण त्याला जागाही पाहिजे ना. इथे स्लम एरिया असल्यामुळे तेवढी जागा उपलब्ध होते. आम्ही गणेशनगरला टेकडीवर गेलो, खरोखर व्यथा मांडली बनसोडे भाऊनी. नाही तिथे काम झालं, वाईट वाटलं. पहिली सभा आम्ही तिथे घेतली रॅली झाल्यानंतर. दुर्दैव आहे खरंच त्या मतदारांचं. ज्या नगरसेवकाला निवडून देताना त्याची जबाबदारी आहे 5 वर्ष ते काम कर. अहो निधी जर तुम्ही आणण्याची ताकदच नसेल तुमच्यामुळे तर नगरसेवकाचं तिकीट होता कशाला नगरसेवक तुम्ही? कारण नगरसेवक कसा हवा? अभ्यासू असावा, त्याला निधी उपलब्ध कसा करायचा, त्या फायली कशा परवायच्या, नगरसेवक वार्डातल्या समस्या दूर कर, त्याला हे जर काहीच माहिती नसेल तर त्यांनी नगरसेवकाला उभं राहू नये. कारण नागरिक आपलं मत देऊन निवडून आणतो. जर त्याला ते कळतच नसेल तर तुम्ही नगरसेवक होता कशाला, उभे राहता कशाला? नाही राहिला पाहिजे ना त्यांनी असं उभं. म्हणून अभ्यासू नगरसेवक हे दोन्ही उमेदवार सुशिक्षित आहे. अहो या अनिताई लोटे नाही संधूभाऊंच्या, त्यांनी 2000 शिलाई मशीन आणि घरघंट्या वाटल्या. अहो तसं तुमच्या वार्डामध्ये ते निवडून आल्यानंतर जशी रेश्माताई बोलली की महिलांना रोजगार मिळेल, अहो घरघंटी आणि शिलाई मशीन हा रोजगार झाला ना. 2000 शिलाई मशीन वार्डात वाटलं म्हणजे खायचं काम नाही आहे. त्यांच्या वार्डात त्यांनी 2000 शिलाई मशीन, तुम्ही राहिलात की नाही वंचित शिलाई मशीनपासून आणि घरघंटीपासून? कारण तुमचा नगरसेवक तेवढा कार्यक्षम नव्हता, बरोबर ना. म्हणून अशा या आणि इकडे रेश्मा बरोबर सुर्वे भाऊ आहेत, तिकडे लोटे भाऊंबरोबर अनिताताई आहे. आणि ह्या अनिताताईला खूप काम करतात. त्यांचे बचत गट बघा, बचत गटांची कामं बघा, त्यांची बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मिळालेला रोजगार बघा. म्हणजे हे काम काढणारे उमेदवार आहेत. आणि त्यांची रेश्माताईंचे पती आणि यांच्या पत्नी दोघेही त्यांच्या पाठीशी ठामपणे आहे. कारण जशा तिकडे 2000 शिलाई मशीन वाटल्या तशा तुम्हालाही मिळायला पाहिजे, तुम्हालाही घरघंट्या मिळाल्या. हे कुणाच्या माध्यमातून मिळालं? खासदार साहेबांच्या. कारण त्यांनी पाठपुरा केला खासदार साहेबांकडे, आमदार साहेबांकडे, म्हणून त्या मिळायला गेल्या. मग यांनी आधीच्या नगरसेवकांनी केलं असं तर त्यांना मिळालं असं, मग त्यांनी का बरं केलं नाही? करायला पाहिजे ना.
महिलांसाठी काम करायला पाहिजे ना. अहो शिंदेसाहेब रात्रंदिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतात. तुम्ही आमदार साहेबांना निवडून दिलं, का दिलं एवढी मतं? अंबरनाथ शहराचा झालेला काय, पण ते आमदार साहेब कुणी पण दिसलं का गाडी थांबवतात. म्हणजे एक स्वभाव आहे त्यांचा, ते कधीही स्वतःला आमदार समजत नाही, कार्यकर्ता समजतात. म्हणजे अशा लोकांना आपण मतदान करतो की नाही. जसं अण्णा वाळेकर नाव तर तुम्हाला नवीन आहे, तशा मनीषाताई वाळेकर त्या नगराध्यक्ष होत्या, महिला बालकल्याण सभापती होत्या. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. ज्या व्यक्तीला प्रशासनाचा अनुभव असतो, प्रशासकीय काळ माहिती असतो, तेच नागरिकांचे कामं करू शकतात. कारण अधिकाऱ्यांवर एक वचक लागतो माणसाचा. अधिकाऱ्यांना असं बोलू नये, माझ्या तोंडात शिवे, पण अधिकारींना जर त्यांच्यावर वचक ठेवलं नाही तर आपल्याला निधी मिळत नाही. मग त्या पद्धतीचे नगरसेवक असतील ना तरच वार्डाचा विकास होतो. तुम्हाला दिलेत. आता संदीप भाऊंचा भवानी चौकाचा वार्ड जाऊन बघा तुम्ही. जसं राजू दादाने त्यांच्या वार्डात कॉन्क्रीटचे रस्ते केले, फिरलो ना आम्ही. राजू वाडेकरांचा जुना वार्डही फिरलो प्रचार करत असताना. इथे गणेश टेकडीवर गेलो, हा वार्डही पुन्हा रॅलीतून फिरलो, बघितले ना रस्ते. म्हणजे वाईट वाटतं असं. वर्षानुवर्ष जर नगरसेवक होत असतात आणि जर आपण नागरी सुविधा, खूप छोटीशी गोष्ट आहे हो. मी पण एक नगरसेविका आहे, जिल्हा प्रमुख असली ना, कल्याणची बिर्ला कॉलेज विभागाची नगरसेविका. माझ्या वार्डात तर 5 वर्षाचं आता मला काम शोधायला लागतं की मी कुठे काम करू. आता पुन्हा पक्षात तिकीट देत, पण आता कामच राहिली नाही वार्डामध्ये. म्हणजे आम्ही वार्डात कामच ठेवत नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पाण्याची खूप माझ्या महिलांचा जिवंत प्रश्न आहे. अहो पाण्याची वितरण व्यवस्था व्यवस्थित केली. आता जसं खासदार साहेब, आमदार साहेब आता चालली पाण्याची वितरण व्यवस्था आणि पाण्यासाठी एक वेगळं नियोजन की आपल्या ह्या स्लम एरियाला घरोघर पाणी व्यवस्थित मिळावं. कारण महिलांचा जीवाभावाचा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे. त्याशिवाय स्त्री घराच्या बाहेर पडू शकत नाही. तो खूप ज्वलंत प्रश्न आहे. यांच्याबरोबर आम्ही त्यासाठी खासदार साहेबांना बोलू, आमदार साहेबांना तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा. रस्ते येते आता आमदार निधी आहे, खासदार निधी आहे, तो मिळेलच. नगरसेवक निधी कमी असतो, परंतु आमदार तुमचे, खासदार तुमचे, नगराध्यक्ष तुमचा, त्याच्यामुळे तुमचा इथं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती करायला आम्ही आलो की कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. जसं मगाशी म्हटलं बाई, एक मत इकडे द्या. अहो कशाला हा धनुष्यबाण, ह्या लाडक्या बहिणी आहेत शिंदे साहेबांच्या. धनुष्यबाण ही विकासाची निशाणी आहे. मग इकडं तिकडं कशाला बटन दाबायचं? 3 बटणं धनुष्यबाणाची दाबायची ना. एक नगराध्यक्ष, दुसरा मनीषाताई, रेश्माताई, तिसरा संदीप भाऊ, 3 धनुष्यबाण. इकडं तिकडं द्यायचं कशाला? मत वाया घालवायचं कशाला? ज्यांनी काहीच केलं नाही त्याला मत का द्यायचं? म्हणून तुम्हाला कळकळीचं आव्हान करते की 20 तारखेला तुमचं मत खूप महत्वाचं आहे, लाख मोलाचं आहे. ते मत अजिबात वाया घालू नका. तिन्ही धनुष्यबाणाची बटन दाबून शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजय कराल अशी आशा बाळगते. आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांना, मुरलीधर नगरमधील मतदारांना, नागरिकांना धन्यवाद देते की याच्यापूर्वी जसे तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी राहिलात तसे आता पुन्हाही राहाल अशी आशा बाळगते. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर मी कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये त्यांचं स्वागत राहून गेलं. मी की त्यांनी छायाताई वाघमारे यांचं स्वागत करायचं आहे. क्रांतीचं दुसरं नाव संदीप लोटे. सर्व नाव संदीप लोटेसाठी. माझ्या आयुष्यात कधी भाषण नाही केलेलं आहे. मी जाऊन भाषण मला नेता आहे. मला काम सांगायचं, डायरेक्ट निवडून जाणार. ऑन दी स्पॉट काम असतं आपलं. पण तुम्ही सगळं बोलता येत नाही, मला करता येतं. एवढंच बोलाल की येत्या 20 तारखेला येणाऱ्या निवडणुकीत तिन्ही बटन धनुष्यबाणाचे दाबून शिवसेना या पक्षाला आणि आम्ही 2 उमेदवारांना आणि मनीषाताईला प्रचंड बहुमतांनी विजय करून द्यायचा आहे. एवढीच विनंती करून मी 2 शब्द संपवतो. बोलता येत नसलं तरी काम करता येतं भावना. जय कृष्ण. धन्यवाद.